खासदार संजय राऊतांनी मंत्री गिरीश महाजनांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। महाजन महाराष्ट्रातील सगळ्यात करप्ट माणूस असून झुरळ त्यांच्या मागे लागतील अशी टीका राऊतांनी केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी रविवारी शिवाजी पार्क इथं नीट पेपर फुटी आणि सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं होतं। या आंदोलनावर गिरीश महाजनांनी टीका केली होती। आंदोलन करा मात्र आधी पक्ष वाचवण्याकडे लक्ष द्या असा खोचक सल्ला महाजनांनी दिला होता। यावरून राऊतांनी महाजनांवर पलटवार केला। उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली। भाऊ मी देशाचा अंधभक्त होऊ शकतो मात्र मोदींचा नाही म्हणून कोणी म्हटलं तुम्हाला? इतके वर्ष तर तिकडे लोटांगण घालत होते। हां, इतके वर्ष कोणाचा जप होते? आमच्या मोदी साहेबांचा। हां, आणि आता तुम्हाला कोण म्हणताय? तुम्ही तुमचं काम चालू द्या, तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा, तो फक्त कसा वाचेल याकडे लक्ष द्या। आम्ही काही म्हणत नाही कोणापुढे झुका, आमच्या पुढे झुका, याच्या पुढे झुका, आम्ही कोणालाही म्हणत नाही आहे। लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत आणि ते पुढे लोकांनी त्यांना बरोबर झुकवतील। अरे तुम्ही तुमच्या चड्ड्या वाचवा आधी। लोक रस्त्यावर उतरले झुरळ बरं का, तुमच्या हाफ चड्डी शिरतील बरं। हे अंधभक्ताच्या पलीकडली ही स्टेज आहे। हे जी तुम्ही ज्याची नावं घेताय ना, ही अंधभक्ताच्या पुढली स्टेज आहे। देशात काय चाललंय? हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत। नागपूरमध्ये हजारो तरुण उतरले आहेत, पुण्यामध्ये झालंय, महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे। काल शिवाजी पार्कला हजारो तरुण रस्त्यावरती उतरले। तुम्ही काय त्यांची चेष्टा करताय? इथे राजकारण कसलं आणताय? तुम्ही वाचवा स्वतःला। लोक रस्त्यावर तुम्हाला कपडे काढून मारतील अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे। मिस्टर गिरीश महाजन सगळ्यात करप्ट माणूस या महाराष्ट्रातला, सगळ्यात करप्ट, आणि झुरळ त्याच्या मागे आता लागणार आहेत। त्यांना उत्तर देणं मला आता काही फार पडतो वाटत नाही का? तुम्ही रोज आलात की उद्धव आपला संजय राऊत असं म्हणले, संजय राऊत तसं म्हणले। आता आम्ही कुठपर्यंत आमचं तोंड खराब करून घ्यायचं, मला असं वाटायला लागलेलं आहे आता सध्या। त्यामुळे त्यांना उत्तर न दिलेलं बरं, पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। त्यांची हाफ पॅन्टसुद्धा लोकांनी आता ठेवलेली नाही, मला असं वाटतं। सगळेच कपडे त्यांचे उतरवलेले आहेत राऊतांचे। त्यामुळे तर मी पुन्हा सांगेल की बाबा अशी बडबड करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष ठेवा। जे लोक शिल्लक आहेत ते कसे पळणार नाहीत याची काळजी आपण घ्या।